नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम पल्सच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांना आपण क्लास इम्प्रुव्हमेंट बाबत जी आलेली लेटेस्ट न्यूज आहे, लेटेस्ट अपडेट आहे, याबाबत आपण जाणून घेणार आहोत. तर विद्यार्थ्यांना आपण सर्वजण वाट बघत होतात की सर क्लास इम्प्रुव्हमेंट स्कीमचे फॉर्म कधी सुटणार आहेत किंवा याबाबत ऑफिशियल माहिती आपल्याला कधी मिळणार आहे. तर विद्यार्थ्यांना आपल्याला एसएससी बोर्डने आपल्याला आता ऑफिशियल माहिती दिलेली आहे त्यांच्या वेबसाईट बोर्डवरती. त्याचं जे परिपत्रक आलेले आहे ते आपण परिपत्रक पूर्णपणे व्यवस्थित बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. जर विद्यार्थ्यांनो या चॅनलला आपण नवीन असाल तर या चॅनलला नक्कीच तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तर विद्यार्थ्यांनो, जर ही वेबसाईट जी तुम्हाला दिसतेय, या वेबसाईटमध्ये जर आपण खाली आलात तर कालच सायंकाळी म्हणजे काल रात्री या ठिकाणी अपडेट आलेला आहे. जर तुम्ही व्यवस्थित बघितलं त्या ठिकाणी की जून जुलै 2025 मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12वीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची आवेदन पत्रे ऑनलाईन सादर करण्याच्या तारखांबाबत. म्हणजे सगळे विद्यार्थी कन्फ्युज्ड होते की सर इम्प्रुव्हमेंट स्कीम कधी सुरू होणार आहे किंवा इम्प्रुव्हमेंट स्कीमला आम्हाला फॉर्म भरायचा आहे, त्याची डेट्स काय आहे, त्याचे काय अपडेट्स आहेत. तर विद्यार्थ्यांना आता ऑफिशियली आपल्याला हे सगळे अपडेट्स मिळालेले आहेत. हे जे परिपत्रक आलेलं आहे की या परिपत्रकामध्ये त्यांनी एकंदरीत कुठले विद्यार्थी या जून जुलैच्या अटेम्प्टसाठी फॉर्म भरू शकतात, त्याच्या नियम अटी काय आहेत, त्याची डेडलाईन काय आहे, डेट्स काय आहेत, त्या सर्व गोष्टी आपल्याला या ठिकाणी ऑफिशियली सांगितलेल्या आहेत. तर आपण ह्या गोष्टी आज बघणारच आहोत विद्यार्थ्यांनो. पण तत्पूर्वी जर आपण या एक्झाम पल्सच्या चॅनलला नवीन असाल तर विद्यार्थ्यांनो, मला तुम्हाला अजून एक सांगायचं की आपलं एक्झाम पल्स ऑनलाईन ऍप्लिकेशन देखील विद्यार्थ्यांनो प्ले स्टोर वरती आहे. जर आपल्याला पूर्णपणे काउन्सिलिंग मध्ये मदत हवी असेल, बारावीच्या या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारची मदत लागत असेल, मग तुमच्या री एक्झाम साठी असू द्या, तुमच्या इम्प्रुव्हमेंट स्कीम बाबत असू द्या, तुमच्या ज्या काही इतर अडचणी असतील, नीट बाबत, मेडिकल बाबत, बी फार्मसी, डी फार्मसी बाबत, तर आमची पूर्ण एक्सपर्ट टीम आहे विद्यार्थ्यांना. मी स्वतः आहे तुमच्यासोबत. तुम्हाला जी काही मदत लागणार आहे ह्या पूर्ण तुमच्या येणाऱ्या 2 ते 3 महिन्याच्या जर्नीमध्ये आमची संपूर्ण टीम तुमच्या सोबत आहे. तर याच्यामध्ये हा जो आमचा ऍप्लिकेशन आहे विद्यार्थ्यांना एक्झाम पल्स, हा आपण प्ले स्टोर वरती जाऊन डाउनलोड करू शकतात. ज्यामध्ये इथे मी 1-to-1 सेशन देखील घेणार आहे आपल्यासोबत, ज्याच्यामध्ये आपल्याला पूर्णपणे जे आपले व्यक्तिगत प्रॉब्लेम्स असतील, डॉक्युमेंट चेकलिस्ट बाबत असेल, स्कोरिंग बाबत असेल, कॅप राऊंडच्या प्रेफरन्स लिस्ट बाबत असेल किंवा इतरही इम्प्रुव्हमेंट स्कीम बाबत तुमच्या अडचणी असतील की सर इम्प्रुव्हमेंट स्कीम मध्ये कोणती मार्कशीट व्हॅलिड होते किंवा मी कशा पद्धतीने आता इम्प्रुव्हमेंट स्कीमला अभ्यास करावा, माझ्याकडे वेळ कमी आहे, जे काही तुमच्या अडचणी असणार आहेत, ह्या प्रत्येक प्रश्नावरती विद्यार्थ्यांना ह्या ऑनलाईन ऍप्लिकेशन्समध्ये आपण 1-to-1 सेशन विद्यार्थ्यांना कंडक्ट करणार आहोत. तर विद्यार्थ्यांना तुम्ही देखील हा ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्हाला जी काही मदत लागेल ती पूर्ण मदत तुम्हाला आमच्या टीमच्या माध्यमातून मिळणार आहे. आता मेन जो आजचा मुद्दा आहे विद्यार्थ्यांनो, की जे परिपत्रक आलेलं आहे ते परिपत्रक नेमकं काय आहे आणि त्या परिपत्रकामध्ये आपल्याला काय गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत ते सर्वात महत्वाचं आहे. आता हे परिपत्रक देखील मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल देखील आहे एक्झाम्पलचं, तिथे हे परिपत्रक मी तुम्हाला उपलब्ध करून देईल. टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा मी कमेंट सेक्शन मध्ये टाकतोय. तर एकंदरीत जे सांगितलेलं आहे किंवा एकंदरीत जी माहिती आहे, जर आपण एकंदरीत बघितलात तर नेमकं ही इम्प्रुव्हमेंट स्कीम कोणासाठी आहे व्यवस्थितपणे वाचा, कारण ही कार्यालयीन भाषा असते, थोडी वाचायला थोडीफार जड जाते. तर तुम्ही व्यवस्थित बघितलात तर ही जी इम्प्रुव्हमेंट एक्झाम आहे आपल्याला जून जुलै करिता आहे, जून जुलै 2025. पहिला मुद्दा हा क्लिअर झाला. सोबतच यामध्ये त्यांनी जे दिलेलं आहे की या परीक्षेकरिता नाव नोंदणी केलेले खाजगी विद्यार्थी, नंबर 1, कोणकोणते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात व्यवस्थित बघा. नाव नोंदणी केलेले खाजगी विद्यार्थी, तसेच श्रेणी सुधार, हा आपल्यासाठी महत्वाचा आहे. श्रेणी सुधार म्हणजे आपण येतो इथे इम्प्रुव्हमेंट कॅटेगरीमध्ये, म्हणजे मॅक्सिमम विद्यार्थ्यांचे जे मला डाऊट्स आहेत, कमेंट्स आहेत, त्या इम्प्रुव्हमेंट बाबतच आहेत. तर इम्प्रुव्हमेंट करिता जे विद्यार्थी आहेत, विद्यार्थ्यांना ही आपली कॅटेगरी आहे. तर आपला इथे उल्लेख केलेला आहे परिपत्रकामध्ये. म्हणजे श्रेणी सुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे विद्यार्थी, सोबतच ITI विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांनी आवेदन पत्र ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. आता इथे जे लिहिले ना तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणार आहे, तर कदाचित हे जे विद्यार्थी आहेत ज्यांचं री एक्झाम द्यायचं आहे किंवा जे विषय फेल झालेले आहेत ते विद्यार्थी सुद्धा तुरळक विषय घेऊन या एक्झामला पात्र करू शकतात किंवा एक्झामसाठी फॉर्म भरू शकतात. सोबतच ITI विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांनी देखील आवेदन पत्र ऑनलाईन सादर करायचे आहेत. तर साधारणतः या परिपत्रकामध्ये आपल्याला 3 ते 4 गोष्टी कळालेल्या आहेत की खाजगी विद्यार्थी, इम्प्रुव्हमेंट मधील विद्यार्थी आणि तुरळक विषय घेऊन येणारे विद्यार्थी, सोबतच ITI, म्हणजे एकूण जर बघितलं तर 4 प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी हा जो ऑनलाईन ऍप्लिकेशन आहे इम्प्रुव्हमेंट करिता जून जुलैच्या अटेम्प्ट करिता हे 7 मे रोजी म्हणजे आजपासून सुरू होत आहेत विद्यार्थ्यांनो. त्याच्या जे व्यवस्थित डेडलाईन्स जे दिलेले आहेत तर त्या डेडलाईन्स कशा दिलेल्या आहेत त्याही व्यवस्थित समजून घ्या.
ऑफिशियल वेबसाईट जी आहे विद्यार्थ्यांना, जशी मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेली आहे की mahscboard.in ही आपली ऑफिशियल वेबसाईट आहे. या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला हे फॉर्म तुमचे उपलब्ध करून दिले जाणार आहेत किंवा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी अर्ज भरू शकतात. हे अर्ज भरण्याची ही स्टेप बाय स्टेप गाईड मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनो घाई करू नका. व्यवस्थित संपूर्ण माहिती जाणून घ्या आणि तेव्हाच तुम्ही फॉर्म भरा. दुसरं आता या ठिकाणी काय सांगितलंय की जी डेडलाईन आहे, आता ही डेडलाईन बघा, विद्यार्थ्यांकरिता जी डेडलाईन आहे विद्यार्थ्यांनो, ही तुमच्यासाठी 7 मे ते 17 मे म्हणजे तुमच्याकरिता जवळपास विद्यार्थ्यांना 10 दिवसाचा कालावधी देण्यात आलेला आहे. जर आपण विलंब शेड्यूलचा विचार केला तर लेट फी सोबत कधीपर्यंत आपण फॉर्म भरू शकतात? 18 मे ते 22 मे लेट फी सोबत आपण फॉर्म भरू शकता. पण सोबतच तुम्हाला काय करायचंय की ज्यावेळेस तुम्ही हा ऑनलाईन फॉर्म भरणार आहात, याच्यामध्ये 2 प्रक्रिया आहेत. जर याच्यामध्ये तुम्ही व्यवस्थित बघितलात, हा जो ऑनलाईन फॉर्म आहे याच्यामध्ये यांनी कशा पद्धतीने ठरवलेला आहे, तर यात तुम्हाला ऑनलाईनही फॉर्म भरायचा आहे आणि सोबतच तुम्हाला कॉलेजला जाऊन तो फॉर्म सबमिट करायचा आहे. ही प्रक्रिया व्यवस्थित समजून घ्या, कारण होतं काय की मुलं नोटिफिकेशन वाचत नाहीत घाई गडबडीमध्ये आणि कुठेतरी चूक करून बसतात. पहिला टप्पा जो आहे हा पूर्णपणे तुमच्याकरिता आहे की तुम्हाला आधी फॉर्म भरायचा आहे या डेडलाईन मध्ये. फॉर्म भरल्यानंतर पुढचं जे त्यांनी सांगितलेलं आहे, काय सांगितलेलं आहे की उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांनी आरटीजीएस एनईएफटी द्वारे रक्कम भरवण्याची तारीख, म्हणजे कॉलेजेस करिता डेडलाईन काय आहे की कॉलेजेसची डेडलाईन आहे 23 मे. सोबतच काय सांगितलेलं आहे की प्रीलिस्ट विभागीय मंडळाकडे जमवण्याची तारीख. आता प्रीलिस्ट काय आहे हे तुम्हाला माहित नाही, तर मी तुम्हाला सांगतो की विद्यार्थ्यांच्या याद्या व प्रीलिस्ट विभागीय मंडळाकडे जमा करण्याची तारीख ही आहे 26 मे. म्हणजे हा जो दुसरा टप्पा आहे विद्यार्थ्यांनो, हा दुसरा टप्पा आहे कॉलेजेससाठी. तो आपला आहे का? नाही. हे सगळं जे इकडचा प्रोसेस आहे कॉलेजचा भाग आहे. हा जो भाग आहे हा आपला भाग आहे. तर आपल्याला येणाऱ्या 10 दिवसामध्ये फॉर्म भरायचा आहे. लेटसाठी तुम्ही थांबूच नका. 10 दिवसामध्ये आपण व्यवस्थित संपूर्ण माहिती या चॅनलवरती उपलब्ध करून देऊ. सगळी माहितीची शहानिशा करून तुमच्या शिक्षकांचं किंवा आई वडिलांचं गायडन्स घेऊनच या फॉर्मला तुम्ही व्यवस्थित भरा. कारण ऑलरेडी विद्यार्थ्यांना आपण 12वीचा निकाल लागलेला आहे, त्याच्यामध्ये ऑलरेडी सगळा तुम्हाला अनुभव आलेले आहे. त्यामुळे खूप काळजीपूर्वक हा फॉर्म आपल्याला भरायचा आहे. एक्झामिनेशनसाठी फॉर्म किंवा इम्प्रुव्हमेंट एक्झामिनेशनसाठीचा फॉर्म. सोबतच काय सांगितलेलं आहे की सर्व विद्यार्थ्यांचे आवेदनपत्र भरून सबमिट केल्यानंतर आवेदनपत्र भरावायच्या कालावधीमध्ये उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांच्या कॉलेज लॉग इन मधून प्रीलिस्ट उपलब्ध करून दिलेली असेल. म्हणजे विद्यार्थ्यांनो, ज्यावेळेस तुम्ही आता फॉर्म ऑनलाईन भरणार आहात, ऑनलाईन फॉर्म तुम्ही भरल्यानंतर कॉलेजचे जे कॉलेज ऍडमिन ऍक्सेस आहे, कॉलेजला सुद्धा तुम्ही ज्या ज्या विद्यार्थ्यांनी जून जुलैच्या अटेम्प्टसाठी फॉर्म भरलेले आहेत त्या सर्वांची नावं कॉलेजला देखील करणार आहेत, कॉलेजच्या प्रीलिस्ट मध्ये करणार आहे. तर कॉलेज काय करणार आहे की कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांची प्रिंट काढून आवेदन पत्रात नमूद केलेली सर्व माहिती जनरल रजिस्टरनुसार पडताळून ती अचूक असल्याची खात्री करावी आणि सदर प्लेलिस्टवरती माहितीची खात्री केल्याबाबत संबंधित विद्यार्थ्याची स्वाक्षरी घ्यावी. व्यवस्थित समजा. म्हणजे आता काय होणार आहे की सर्वप्रथम आपल्याला ऑनलाईन जाऊन आपला फॉर्म भरायचा आहे जून जुलैच्या एक्झाम करिता. हा फॉर्म भरायचा आहे त्या डेडलाईन मध्ये. फॉर्म भरल्यानंतर जे काही विद्यार्थी कॉलेजसाठी फॉर्म भरतील त्या कॉलेजलाही ती लिस्ट जाणार आहे की सर म्हणजे तुमच्या कॉलेजमधून ह्या 10 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे जून जुलै करिता. मग कॉलेजला काय काळजी घ्यायची, जे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे त्याचा डेटा कॉलेजला मिळेल प्रीलिस्ट मध्ये. कॉलेज जो डेटा तुम्ही भरलेला आहे तो त्यांच्या रजिस्टरनुसार रेकॉर्डला चेक करणार, मॅच करणार, व्हेरीफाय करणार आणि तुमची सुद्धा स्वाक्षरी घेणार. म्हणजे कॉलेजकडून सुद्धा व्हेरिफिकेशन होणार आहे. म्हणजे अर्ज प्रक्रिया जरी ऑनलाईन असली विद्यार्थ्यांना, तरी कॉलेज सुद्धा याच्यामध्ये खूप मोठा रोल आहे कॉलेजचा, कारण कॉलेजला व्हेरिफिकेशन करायचंय आणि तुमची साईन लागणार आहे त्या ठिकाणी. त्यामुळे तेही व्यवस्थित वाचा. जे विद्यार्थी कुठे आज गावी गेले असतील, सुट्टीवरती असतील, तर विद्यार्थ्यांना तुमचं जे काही कॉलेज आहे तुमच्या त्या सिटीमध्ये, तर तुम्हाला पुन्हा एकदा सिटीमध्ये यावं लागणार आहे. ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरावं लागणार आहे. कॉलेजला जाऊन भेट द्या, कारण कॉलेजचे प्राचार्य, कॉलेजचे शिक्षक तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने मदत करू शकतात या सर्व प्रक्रियेमध्ये, कारण त्यांना या सगळ्या गोष्टींची माहिती असते, जाणीव असते. त्यामुळे तुम्हाला ते अजून चांगल्या पद्धतीने गाईड करू शकतात विद्यार्थ्यांना. सोबतच म्हणजे आपल्याला आता प्रीलिस्ट मध्ये नाव दिसेल, कॉलेज तुमचं व्हेरीफाय करेल आणि कॉलेजच्या प्रीलिस्ट वरती तुम्हाला जे आहे स्वाक्षरी द्यायची आहे. हाही मुद्दा व्यवस्थित समजून घ्या, कारण एवढ्या डिटेलमध्ये विद्यार्थ्यांना परिपत्र कोणी समजून सांगत नाहीये. आणि जरी तुम्ही वरवरचं बघितलं तुम्हाला फक्त एवढाच भाग दिसतो, पण मध्ये काय बारकावे आहेत किंवा खाली काय बारकावे आहेत हे आपण कधी बघतच नाहीये. त्यामुळे खूप व्यवस्थितपणे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जाणून घ्या. ठीक आहे. इयत्ता 12वी परीक्षेचे आवेदनपत्र हे ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य यांनी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यासाठी खालील महत्वाच्या बाबी विचारात घेणे आवश्यक आहे. म्हणजे सोबतच काय केलेलं आहे यावेळेस, म्हणजे ऑफिशियली काही गाईडलाईन्स देखील आहेत, ज्या गाईडलाईन्स आता
कॉलेजसाठी पण दिलेले आहेत. म्हणजे व्यवस्थितपणे कॉलेजला कोणतं काम करायचं आहे आणि विद्यार्थ्यांना काय करायचं आहे हे व्यवस्थित या परिपत्रकामध्ये विद्यार्थ्यांना सांगितलेलं आहे. जर आपण थोडं वर गेलो याच्यामध्ये तर आपल्याला हे कळेल की कॉलेजसाठीच्या ज्या गाईडलाईन आहेत त्या कोणत्या आहेत त्याही एकदा आपण बघून घेऊयात. की महत्वाचं जी गाईडलाईन्स आहे की ऑनलाईन आवेदन पत्र भरताना फेब्रुवारी मार्च 2025 परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची या परीक्षेतील माहिती आवेदन पत्रात ऑनलाईन घेता येईल. व्यवस्थित बघा, जे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत म्हणजे जे विद्यार्थी पास झाले नाहीयेत फेब्रुवारी आणि मार्चच्या अटेम्प्ट मध्ये, त्या विद्यार्थ्यांची देखील परीक्षेतील माहिती आवेदन पत्रात ऑनलाईन पद्धतीने घेता येईल. ठीक आहे, म्हणजे जे विद्यार्थी समजा कुठल्या विषयामध्ये बॅक राहिला आहे, त्याचा एखादा विषय नाही निघू शकलाय, त्या विद्यार्थ्यांना सुद्धा या परीक्षेमध्ये अटेम्प्ट देता येतोय. ऑलरेडी मी वरती सांगितलेलं आहे. दुसरा मुद्दा जो आहे हा आपल्यासाठी महत्वाचा आहे. जे क्लास इम्प्रुव्हमेंट करिता विद्यार्थी आहेत, श्रेणी सुधार विद्यार्थ्यांसाठी असलेल्या अटी व शर्तीनुसार श्रेणी सुधार करू इच्छिणाऱ्या फेब्रुवारी मार्च 2025 परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी जून जुलै 2025 फर्स्ट अटेम्प्ट आहे. सोबत तुमच्याकडे आहे दुसरा ऑप्शन फेब्रुवारी मार्च आणि जून जुलै आहे तिसरा. जसं मी सांगितलं की जवळपास अशा लगतच्या 3 संधी तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत, त्याची सर्वांनी नोंद घ्यावी. म्हणजे विद्यार्थ्यांनो, तुमच्याकडे 3 संधी आहेत इम्प्रुव्हमेंटसाठी. जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत फेब्रुवारी मार्चच्या अटेम्प्ट मध्ये, म्हणजे एकतर तुमच्याकडे आता जून जुलैचा अटेम्प्ट आहे, फेब्रुवारी मार्चचा अटेम्प्ट आहे आणि सोबतच तुमच्याकडे आहे परत जून जुलैचा 2026चा अटेम्प्ट. असे 3 एकूण अटेम्प्ट आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना जो काही निर्णय घ्याल व्यवस्थित घ्याल की सर येणाऱ्या 2 महिन्यात मी अभ्यास करू शकेल का व्यवस्थितपणे. माझा जो क्रायटेरिया आहे जेई मेन्स ऍडव्हान्स करिता की 75% प्लस पर्सेंटेज यायला हवेत, तर माझ्या ज्या काही विकनेस आहेत त्या तुम्ही कव्हर करू शकेल का, जेणेकरून मला एक चांगले पर्सेंटेज मिळतील. कोणाचं ग्रुपिंग राहिलं असेल त्यांचं ग्रुपिंग निघेल का, असं व्यवस्थित विचारपूर्वक आणि तुमच्या काउन्सिलिंगचे जे राऊंड्स असतात, डेट्स असतात, मग ते नीटचे असतील, मेडिकलचे असतील, जेईचे असतील, या सगळ्यांचा सारांशाने विचार करून तुम्ही ठरवा की जून जुलैमध्ये अटेम्प्ट द्यायचा आहे का थोडा लेट द्यायचा आहे. पूर्णपणे हे स्वातंत्र्य तुमचं आहे आणि तुम्हाला याबाबत पूर्णपणे तुमच्या व्यक्तिगत अभ्यासाच्या अनुभवावर तुम्हाला हा निर्णय घ्यायचा आहे विद्यार्थ्यांना. सोबतच काय सांगितलेलं आहे, सोबत हे बँकिंग बाबत या ठिकाणी त्यांनी एक सूचना दिलेली आहे. आणि सर्वात महत्वाचं काय की उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांनी सादर केलेल्या सर्व आवेदन पत्राचे विहित परीक्षा शुल्क भरल्याशिवाय संबंधितांची प्रवेशपत्र उपलब्ध करून दिली जाणार नाही. तर विद्यार्थ्यांना जी काय फीस आहे ती फीस आपल्याला भरावीच लागणार आहे. फीस भरावी लागली नाही भरली तर आपलं हॉल तिकीट देखील उपलब्ध होणार नाहीये. म्हणजे याची काळजी आपल्यालाही घ्यायची आहे आणि कॉलेजला देखील घ्यायची आहे. त्यामुळे कॉलेजसाठी पण या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. नियमित व विलंब शुल्काने आवेदनपत्र ऑनलाईन पद्धतीने सादर करायच्या तारखांमध्ये कोणताही मुदतवाढ देण्यात येणार नाही. म्हणजे विद्यार्थ्यांना हेही लक्षात ठेवा की इथून पुढे डेट्स वाढणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला जी डेडलाईन दिलेली आहे 10 दिवसांची आणि सोबत 3 ते 4 दिवसांची ही जी काही एक्सटेंडेड डेडलाईन आहे इथे, म्हणजे एकंदरीत साधारणतः हा 10 दिवसाचा कालावधी आणि लेट्स कालावधीत 4, म्हणजे जवळपास 14 दिवसांचा हा विंडो आहे. हा विंडो एक्सटेंड होणार आहे का नाही होणार हे क्लिअर कट या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे तुम्हाला हे देखील ह्याच पद्धतीने व्यवस्थित येणाऱ्या 10 ते 12 दिवसांमध्ये पूर्णपणे जे काही प्रोसेस आहे, प्रक्रिया तुम्हाला कंप्लीट करायची आणि ती कॉलेजला देखील कंप्लीट करायची आहे. म्हणजे कॉलेजला देखील विलंब होणार नाही आणि विद्यार्थ्यांनी देखील या प्रक्रियेमध्ये कुठलाच विलंब करू नये. अतिविलंब शुल्काने आवेदनपत्र भरायच्या तारखा यथावकाशात करण्यात येतील. समजा एक्स्ट्रीम काही इमर्जन्सी असेल, काही एक्स्ट्रीम अर्जन्सी आलीच कुठल्या विद्यार्थ्याबाबत, कॉलेजबाबत, तर त्याबाबत ऑफिशियली तसं आपल्याला स्टेट बोर्डाकडून कळवण्यात येईल. तर विद्यार्थ्यांनो, आजचं हे जे आवेदनपत्र होतं याच्यामध्ये आपल्याला 3 ते 4 गोष्टी महत्त्वाच्या कळालेल्या आहेत की तुमचा आता फॉर्म फिलिंगचा जो विंडो आहे विद्यार्थ्यांनो तो सुरू झालेला आहे. फॉर्म फिलिंगचा जो विंडो आहे तो 7 मे पासून म्हणजे आज रोजीपासून तो सुरू झालेला आहे. यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा आपलं जे स्टेट बोर्डचं ऑफिशियल वेबसाईट आहे तिथे जाऊन तुम्हाला तुमचं जे विद्यार्थी लॉग इन आहे, लॉग इन पोर्टल, तिथून तुम्ही हा फॉर्म भरू शकता. याबाबत तुम्हाला ज्या काही अडचणी असतील तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून जरूर कळवा आणि जमलं तर मी एखाद्या विद्यार्थ्याचं लॉग इन घेऊन की एक्झॅक्ट फॉर्म्स कसं भरलं जातात स्टेप बाय स्टेप ते सुद्धा मी दाखवेल तुम्हाला, जेणेकरून तुमच्याकडून कुठल्या चुका होणार नाहीयेत. सो आजचाही दिवस तुम्ही जाऊ द्या, 1-2 दिवस व्यवस्थित तुम्ही प्राचार्यांशी डिस्कशन करा, शिक्षकांशी डिस्कशन करा आणि कुठल्या सब्जेक्ट साठी तुम्ही समजा जर पास झालेले नसाल तर अभ्यास कसा करायचा, तयारी कशी करायची आणि त्या सब्जेक्टचा तुम्ही फॉर्म भरून घ्या. सोबतच जे विद्यार्थी इम्प्रुव्हमेंटसाठी आहेत, क्लास इम्प्रुव्हमेंट स्कीम, ज्यांना पूर्णपणे ओव्हरऑल स्कोर इम्प्रूव्ह करायचा आहे, तर त्या विद्यार्थ्यांना तर हा फॉर्म भरावाच लागणार आहे. त्याच्यामध्येही तुम्हाला येणाऱ्या 2 महिन्यामध्ये पूर्ण तयारी करणं आहे, कारण मेचा हा महिना आणि जूनचा महिना, त्यामुळे 2 महिन्यात तुम्हाला पूर्णपणे तयारी करून त्या परीक्षेस पात्र व्हायचं आहे. आणि बाकी राहिलेल्या गोष्टी कुठल्या आहेत की खाजगी विद्यार्थी देखील फॉर्म भरू शकतात
किंवा ITI मध्ये ज्यांना प्रवेश मिळाला नाही ते विद्यार्थी देखील या ठिकाणी या इम्प्रुव्हमेंट एक्झामसाठी पात्र ठरू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, या आजच्या व्हिडिओमध्ये आपण या महत्त्वाच्या गोष्टी बाबी जाणून घेतलेल्या आहेत. अजून काय तुम्हाला जाणून घ्यायचं असेल या पूर्ण परीक्षेबाबत तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून जरूर कळवा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात विद्यार्थ्यांनो. जर आपल्याला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका विद्यार्थ्यांनो. थँक्यू.